पलीकडची लग्न 1948 प्रसिद्ध लेखिका प्राजक्त पापळा तिची गोष्ट हे लघुकथा संग्रह तसेच मनोगत जगलेले हे जगलेले प्रसिद्ध बालविस्तर होळी हा विनोदी लेखसंग्रह तसेच आनंदलीला हा बालगीत संग्रह प्रसिद्ध. मुलींसाठी प्लास्टिकच्या विविध वस्तू बनवल्या. त्यांच्या वापरामुळे जनावरांचे मृत्यू, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. हे घडू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. या सर्वांचे चित्रण अतिशय मार्मिकपणे बाहुल्याच्या अंगाने जाणारे या पथनाट्यातून केले आहे. प्लास्टिक टाळा, पृथ्वी वाचवा असा बहुमूल्य संदेश त्यातून दिला आहे. आठवड्याच्या बाजाराला जाण्यासाठी काही स्त्रिया व काही पुरुष निघाले आहेत. जाताना घराच्या दारात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली ते पाहतात. ते सर्व तिच्या जवळ येतात व त्यांच्यात हा संवाद सुरू होतो. बाजाराला जायचं, कशाची खरेदी करायची? कशाची? हो भंडारी, डाळ, तांदूळ अन भाजीपाला, साबण, कपडे, चपला. काय पाय लागतं आपल्या संसाराला? मग ते समजून निघून एकी त्यात अवघड काय? बरं, आणू कशात, ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरिबॅगमध्ये येतात की. अहो तोच तर मोठा घोटाळा आहे. कसं काय? कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू डब्यात भरावी आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणून झालं. त्या कॅरीबॅगा समजा गटारीत अडकतात, समजा नाल्यात डुबतात भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येतं का नाही? म्हणून म्हणते, मला बाजाराला जायचं नाही. कागूबाई. अहो माझी हरणी, दुधाची म्हैस. आता तिले काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली. कसं सरकारी टाळायला आदेश, प्लॅस्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष. संधिवान चालवूया हा दिला संदेश. पेपरातील बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंतर्गत नाही? काय म्हणते? मले बाजार. कागूबाई काय जायचं? नगबाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो बाजाराला जायचं, कशाची खरेदी करायची? कशाची? अहो भंडारी, डाळ, तांदूळ अन भाजीपाला, साबण, कपडे, चपला. काय पाय लागतं आपल्या संसाराला? मग ते समजून निघून एकी त्यात अवघड काय? अरे आणू कशात, ठेवू कशात? आता तर समजा वस्तू कॅरीबॅग मध्ये येतात की. अहो तोच तर मोठा घोटाळा आहे. कसं काय? कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू डब्यात भरावी आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या कॅरीबॅगा समजा गटारीत अडकतात, समजा नाल्या डुबत भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येत नाही म्हणून म्हणते, मला बाजाराला जायचं नाही. कागूबाई काय नाही जायचं? अहो माझी हरणी, दुधाची म्हैस. आता तिले काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली. कुठं जंगलात की राहणार? नाही हो, ती मरून गेली. कशा बाई मेली तुझी हरणी? कशी बाई मेली तुझी हरणी? तिच्या तू काय गाते रडते? काय होईल ते औषध पाणी ते तर सांगते, म्या ध्यानात येते कस नाही? ते तर सांगते, म्या ध्यानात येत का नाही? प्लास्टिकच्या कॅरीबॅगा तिला चाऱ्यागत जगल्या, तिच्या पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारा रेडकू रडलं. दुधावाचून त्या लेकराचं वडलं. मन माझं खूप तडफडलं. प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचा ओढतं मरण म्हणून म्हणते. काय म्हणते? मला बाजाराला जायचं नाही. अहो सरकारने काढलाय
संदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातला विषय संजीवन वाचूया हा दिलाय संदेश. पेपरातून बातमी वाचली की नाही आता तुम्ही आठवड्याबद्दल नाही. सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही. पेपरात आले तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासवं. त्याच्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. आलं फार वाईट घडलं. प्लॅस्टिकच्या बेलखण्यातून जलचर सुद्धा नाही वाचलं. ध्यान देऊ नये काय एवढंच नाही, आणखी आपली हृदय काय? प्लास्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा. सजीवांचा वाचवायला केलाय वायदा. खर्च की काय? आपण मोडबार खाणार काय? आपली काली माय ओसाड होत आहे. कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली. शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खडीभर कर्ज? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा मी सांगतो तसं कर. समध्या लोकांना उपदेश कर. तो काय? वापरू पिशवी कापडाची अन्न कागदाची प्लास्टिक पिशवी नकोच. काळजी घेऊ वसुंधरेची. आता तरी जाशील ना बाजाराला? वय पण मी प्लास्टिक थैली हातात धरणार नाही. मला बाजाराला जायचं आहे. चला बाजाराला जाऊया. कापडाची थैली घेऊन. कापडाची थैली घेऊन बाजाराला चला. कागद कापडाचा वापरा नको प्लास्टिकचा कचरा. होत नाही त्याचा निचरा. अधूरतेने सांगते वसुंधरा कागद कापडाचाच वापरा. खूप काम करा पृथ्वी वाचवा. धन्यवाद.